Student, this is the lecture number 7. Lecture number 7 of units and measurement. Units and what? Units and measurement. Student, first complete the questions. Okay, I read again question आणि तुम्ही काय करायचं पहिला हे सगळे क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2 मधले मी काय करणार, जेवढे आपण क्वेश्चन कंप्लीट करणार लेक्चर नंबर 7 मध्ये ते सगळे काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. पहिल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही सगळे हे क्वेश्चन पहिला लिहून कंप्लीट करायचं आहे. तो स्टुडंट प्लीज कंप्लीट द ऑल क्वेश्चन्स. स्टुडंट, I start the question number 2. Question number 2 मधलं बघा, define absolute error, mean absolute error, relative error and mean percentage error. मी क्वेश्चन ठेवलेला होता. हा काय करायचा आहे, मी नोट्स मध्ये देताना व्यवस्थित सगळं डेफिनेशन वगैरे लिहून दिलेलं आहे, बरोबर.
आता याचे फक्त न्यूमरिकल्स आपण घेणं गरजेचं आहे. तर हा क्वेश्चन नोट्स म्हणून काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. डिफाईन व्हॉट इज मीन बाय सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे देखील थिअरीमध्ये मी व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे. राईट. क्वेश्चन नंबर 2 मधील लास्ट, डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल हॅव्हिंग मास m अँड व्हेलॉसिटी v युझिंग डायमेन्शनल अनालिसिस. बरोबर का. तिसरं अप्लिकेशन टू फाइंड द व्हॉट रिलेशन ऑफ रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. ओके, बघूया याचं उत्तर काय. कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल which depends upon its mass and velocity. किती प्रमाणामध्ये मास आहे, किती प्रमाणामध्ये व्हेलॉसिटी हे आपल्याला काही माहिती नाही. म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट इट मास. किती प्रमाणात असावं, तर x प्रमाणात असावं. व्हेलॉसिटी किती प्रमाणात, तर y प्रमाणात. काय, y प्रमाणात. राईट. दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल कॉन्स्टंट k m raised to x v raised to y. इक्वेशन नंबर 1. टेकिंग डायमेन्शन ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंचा डायमेन्शन घेऊया. कायनेटिक एनर्जी बघा, डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी, डायमेन्शन ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड डायमेन्शन ऑफ वर्क डन इज ऑल ओव्हर इज सेम. डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी is equal to k into dimension of mass is m raised to 1 raised to x into dimension of velocity is what, m raised to 0, l raised to 1, t raised to minus 1 raised to y. Right. What is the dimension of kinetic energy? m raised to 1, l raised to 2, t raised to minus 2. Right. Is equal to k into m raised to 1 raised to x into m raised to 0, l raised to 1, t raised to minus 1 raised to y. बरोबर. That is what, m raised to 1, l raised to 1, l raised to 2, t raised to minus 2 is equal to constant k into what, m raised to 1 into x. Right. m raised to x into what, m raised to 0, that is 0, l raised to y, t raised to minus y, l raised to y, l raised to y, and what, t raised to minus y. Right. बघा, this is equal to what, m raised to 1, l raised to 2, t raised to minus 2 is equal to constant k, m raised to x, l raised to y, t raised to minus y. Right. Comparing the powers, we get, बघा, m इथं m, x is equal to what, 1, y is equal to what, 2, y is equal to what, 2, y is equal to what, 2. Put in equation 1. What is equation 1? Kinetic energy is equal to constant k, m raised to x, m raised to 1, v raised to y square. That is kinetic energy is equal to k m v square. This is the equation. Right. This is the answer. But k is known 1 by 2. Therefore kinetic energy is equal to half m v square, and this is the answer. Right. हेच सूत्र येतं ना कायनेटिक एनर्जीचं, हाफ एम व्ही स्क्वेअर. राईट. स्टुडंट, कंप्लीट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.
स्टुडंट आय सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. बघा तुम्ही लिहून घेताय, पुन्हा मी एकदा वाचतो. सॉल्व न्यूमरिकल एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 3 आहे. 3 मधला फर्स्ट, द मासेस ऑफ टू बॉडीज आर मेजर्ड टू बी व्हॉट. मेजर्ड काय केलं, मेजरेबल व्हॅल्यू व्हॉट 15.7 प्लस और मायनस 0.2 kg and B is what 27.3 प्लस 0.3 म्हणजे 0.3 kg राईट. हे काय हो, दिस इज व्हॉट A प्लस और मायनस डेल्टा A राईट, B प्लस और मायनस डेल्टा B. ओके, काय विचारलेलं आहे, व्हॉट इज द टोटल मास ऑफ द टू अँड द एरर इट बघा. Z is equal to what, A plus B right, that is Z plus or minus delta Z is equal to A plus or minus delta A plus B plus or minus delta B. This is equal to काय व्हॅल्यू याची 15.7 प्लस और मायनस 0.2 प्लस 27.3 प्लस 0.3 राईट. बघा सत्तावीस आणि 15 किती, 27 आणि 15 किती येतं. दिस इज वॉट 3 3 3 10 1 8 8 आणि 5 1301 राईट. 43.0 प्लस दिस इज द 0.5 that is Z प्लस और मायनस डेल्टा Z राईट. आन्सर काय आलं आहे, एरर की दिस इज द एरर राईट. Z व्हॅल्यू ऑफ Z इज इक्वल टू 43 kg राईट, अँड एरर इज हाऊ मेनी प्लस और मायनस 0.5 kg इज द एरर. ओके स्टुडंट, व्हेरी सिम्पल सिम्पल एक्झाम्पल. हे देताना फक्त गिवन, दिस इज द गिवन आणि दिस इज द फॉर्म्युला, हे लिहायला मात्र विसरू नका. दिलेलं ओके, एरर्स आपण व्यवस्थित शिकलेलं आहे. स्टुडंट आय टेक इट मोस्ट नेक्स्ट एक्झाम्पल फॉर बिफोर कम्प्लीट दिस एक्झाम्पल. Student, next question. The distance traveled by an object in time. The distance traveled by an object in time. बघा टायमिंग दिलेला आहे किती 100 प्लस और मायनस 1 सेकंद, अँड डिस्टन्स D दिलेला आहे 5.2 प्लस और मायनस 0.1 मीटर. म्हणजे हे काय आहे D प्लस डेल्टा D प्लस और मायनस, आणि दिस इज व्हॉट T plus delta T right. What is the total mass of the what is the speed and its error. What is the speed, V is equal to D upon T right, and its error काय करायचं आहे, its error बघूया कसं काढायचं. The speed is what delta V upon V is equal to what delta D upon D plus delta T upon T right. बघूया डेल्टा V अपॉन V बरोबर का. व्हॉट इज द डेल्टा D, डेल्टा D इज व्हॉट 0.1, D इज हाऊ मेनी 5.2 प्लस दिस इज डेल्टा T 1 अपॉन 100 राईट. ह्याला काय करतो मी 1 अपॉन 5.2 करतो प्लस 1 अपॉन 100 राईट. डेल्टा V अपॉन V इज इक्वल टू दिस इज व्हॉट 100 upon 520, 100 upon 520 okay plus 52 upon 1 minute. स्टुडंट्स बघा इथंच मी जर याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 0.1 इंटू 100 दिस इज 10
and this is what? This is how many? This is 520. This is the 520 plus. आता याला 100 गुणिले याला 52 5.2 ना 5.2 अपॉन याला जर किती येणार हे देखील 520 येईल राईट. दॅट इज व्हॉट 520 इज इक्वल टू 15.2 15.2 then answer is what? हे तुम्ही भागाकार करून काढू शकता. दॅट इज व्हॉट 0.052 मीटर पर सेकंड and its error is what 0.029 मीटर पर सेकंड. ओके हे सॉल्व करू शकता. व्हेरी सिंपल आहे. ओके मी डायरेक्ट आन्सर लिहिलं आहे. काही शंका असेल तर मी नेक्स्ट लेक्चरमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सॉल्व करून देईन. ओके कंप्लीट दिस क्वेश्चन. स्टूडेंट नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. A large ball, example number 3. An electron with charge E enters a uniform magnetic field B bar with a velocity v bar. The velocity is perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by F is equal to BV. Obtain the dimension of B bar. Obtain the dimension of B bar. Force is equal to what? BEV, where B is what? B is the magnetic field. Then what is the dimension of? काय विचारलेलं हो? What is the dimension of B bar? मी magnetic field चं dimension विचारलेलं आहे. Force is magnetic force is equal to what? BEV. बघूया. Right? Then B is equal to what? Force upon EV. E means what? Charge of electron and V is the velocity. V is the velocity, right? B is the dimension of B bar is equal to dimension of F into dimension of E into dimension of V. पहिला या सगळ्यांचं डायमेन्शन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. डायमेन्शन ऑफ फोर्स इज इक्वल टू व्हॉट? m⁻1 l⁻1 t⁻², right? What is the E? Charge means what? IT. What? IT. Charge is equal to Q is equal to IT. That is charge is dimension is I⁻1 t⁻², right? Dimension of velocity is what? l⁻1 t⁻⁻1. Put out the value in this equation. Then the dimension of magnetic field is equal to dimension of F is what? m⁻1 l⁻1 t⁻² divided by dimension of E, that is what? I⁻1 t⁻1 into what? Dimension of velocity is what? l⁻1 t⁻⁻1. Student, this plus 1 and this minus 1 gets cancelled, right? Dimension of B is equal to what? This is what? m⁻1 l⁻1 t⁻² divided by I⁻1 l⁻1. Okay, this l⁻1 again gets cancelled and dimension, that is what? l⁻0 m⁻1 I⁻1 and this t⁻². This is the dimension of B bar. Okay, check करूया आन्सर बरोबर आलेले की आहे नाही. l⁻1 m⁻0 t⁻². स्टुडंट ह्या पुस्तकामधलं उत्तर चुकलेलं आहे. ओके, टेक्स्टबुकमध्ये जे आन्सर जे आहे ते चुकलेलं आहे. मी जे काही आन्सर लिहिलेलं आहे ते करेक्ट आहे. टेक्स्टबुकमध्ये आन्सर हे चुकलेलं आहे. ओके, करेक्शन करून घ्या तिथं टेक्स्टबुकमध्ये. राईट, दिस इज द सॉल्व केलेलं करेक्ट आन्सर आहे. स्टुडंट कंप्लीट दिस क्वेश्चन. Next student, question number 4. A large ball 2 meter in radius is made up of a rope of square cross section with edge length 4 mm. Neglecting the air gaps in the ball, what is the total length of the rope to the nearest order of magnitude? Okay, बघूया काय. R दिलेला आहे. R is given, that is a 2 meter and length is given, that is a 4 mm, right? Area is what? Length into breadth, right?
देन एरिया इज हाऊ मेनी 16 मीटर स्क्वेअर 16 मीटर स्क्वेअर दिलेले आपण डिरेक्टली मीटर स्क्वेअर असं म्हणूया बघूया नंतर स्क्वेअर करूया राईट काय लार्ज बॉल म्हणजेच काय स्पियर म्हणजेच काय हो व्हॉल्यूम ऑफ rope is equal to area of cross section into what length of volume म्हणजे काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची लांबी गुणिले रुंदी म्हणजेच काय एरिया ऑफ क्रॉसिंग दॅट इज लेंथ ऑफ रोप कारण आपल्याला लेंथ ऑफ रोप काढायचा आहे राईट व्हॉल्यूम ऑफ रोप काय असणार 4/3 पाय r क्यूब राईट पाय r क्यूब एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज 16 लेंथ ऑफ रोप l is equal to what 4/3 pi r cube upon 16 is equal to 4 pi ची किंमत 3.14 3.14 r that is 2 cube divided by 3 into 16 this is equal to what 4 into 3.14 into what 8 divided by 16 upon 3 16 upon 3 8 1 1 2 6 2 1 1 2 2 4 that is 6.28 divided by 3 3 1 1 3 2 2 2.14 right 2.14 आणि हे सगळं कसं दिलेलं आहे mm चं मी मीटर किलोमीटर मध्ये मला करायचं आहे दॅट इज पॉवर इज व्हॉट 10⁶ कारण टोटल हे मी किलोमीटर मध्ये केलेलं आहे कशामध्ये केलेलं आहे 10⁶ मीटर मध्ये केलेलं आहे कशामध्ये मीटर मध्ये मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहिताना फक्त काय करायचं बघा मी रूल सांगितलेला आहे हा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर 10च्या घातांकाने 1 वाढवायचं पुन्हा इकडे लक्ष द्या उत्तर काय आलेलं आहे मी mm स्क्वेअर आहे ह्याचं मी मीटर स्क्वेअर मध्ये करतोय 2.14 into 10⁶ मीटर स्क्वेअर केलं mm चं राईट बरोबर त्याच्यानंतर बघा दशांश हा रूल काय सांगतोय हा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर 10च्या घातांकाने 1 न वाढवा अन्यथा वाढवू नका दॅट इज 10⁶ मीटर स्क्वेअर किंवा मीटर राईट मीटर स्क्वेअर येणार नाही कारण तो लेंथ आहे लेंथ मेजर्ड इन मीटर राईट 10⁶ मीटर और 10�3 किलोमीटर दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ओके समजून घेणं गरजेचं आहे ओके कंप्लीट स्टुडंट कंप्लीट दिस क्वेश्चन Student, next question. Nuclear radius R has dependence on the mass number A. Value of R दिलेली आहे 1.3 into 10⁻⁻16 A⁻1/3 meter. For a nucleus of mass number A is equal to 125. A ची किंमत दिलेली आहे 125. Obtain the order of magnitude of R. एक्सप्रेशन R ची किंमत काढायची आहे इन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड बघूया व्हेरी सिंपल आहे बघा R is equal to 1.3 into 10⁻⁻16 right into A ची किंमत किती आहे 125⁻⁻1/3 बरोबर का 1.3 into 10⁻⁻16 राईट 125 हे दिसायला 125 आहे पण 125 हाऊ टू राईट इट 125 म्हणजे 5चा घन किती 5चा घन 5 क्यूब ⁻⁻1/3 3 3 गेट्स कॅन्सल काय वाढलं 1.3 into 10⁻⁻16 into 5 13 65 6.5 into 10⁻⁻16 बरोबर बघा काय रूल काय सांगतोय रूल मीटर दिस इज 10⁻⁻16
हा अंक दशांश चिन्हाच्या अलीकडचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर 10च्या घाताकात 1 वाढ करा. 10⁻16 + 1 10⁻15 मीटर. बघा उत्तर 10⁻15 मीटर आहे का? ओके. ट्रिक आणि क्ल्यूनं तुमची उत्तरं सगळी सिंपल होतात. 2 मार्काला 3 मार्काला किंवा 2 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके. 10 इथंही पुस्तकात थोडी मिस्टेक आहे कारण यांनी काय केलेलं आहे -15 मीटर हे देखील आन्सर चालतंय. ओके. पण तुम्हाला दोन्ही माहिती असून द्या 10⁻15 मीटर. ओके. राईट ऑन दिस क्वेश्चन आणि स्टुडंट स्टॉप हिअर. पुढची जी काही क्वेश्चन आहेत मी नेक्स्ट लेक्चरला सगळी ॲड करणार आहे.